आजचा दिवस होता आपल्या निफ्टीच्या विकली एक्सपायरीचा आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का आज मार्केटमध्ये दिवसभरात काय काय झालेलं आहे. तर एकंदरीत निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला आज काय बघायला भेटलं? डीप 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 अशी खाली खाली जाताना निफ्टी बघायला भेटली. दिवसभर निफ्टीमध्ये सुधारणा झाली नाही आणि त्या नादामध्ये बँक निफ्टी सुद्धा खाली गेला. पण आता हे नेमकी काय झाले, कशामुळे झालेलं आहे आणि आपल्याला उद्यासाठी काय महत्वाच्या घडामोडी आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आणखी सगळ्यात महत्वाचं आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिली आहे आणि त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा किंवा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर मग आज जरा बघितलं तर आज आपला होता निफ्टीचा विकली एक्सपायरीचा दिवस. काल आपण विश्लेषण केलं होतं, त्यामध्ये मी बोललेलो होतो निफ्टी जर 25,260च्या वरती टिकला तरच आपल्याला त्या ठिकाणी तेजी बघायला भेटेल. मग त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटेल, कारण 25,200च्या स्ट्राईक वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉल रायटिंग झालेली होती, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे आपण बघतो का दिवसभर 25,000च्या वरती एकदा सकाळी थोडासा गॅप अप ओपनिंग झालं, त्यानंतर जसंही 25,200च्या खाली निफ्टी आला दिवसभर खाली 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 येत गेला. तर असं वाटलं होतं का शेवटी थोडीफार आपल्याला रिकव्हरी बघायला भेटेल, पण रिकव्हरी काय आली नाही. आणि आता सध्या आपण बघतोय का एफआय ची मार्केटमध्ये जवळजवळ 75% ही शॉर्ट पोझिशन आहे, फक्त 15% बाय पोझिशन आहे. तरी सुद्धा अजूनही बाईंग बघायला भेटली नाही. आणि मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचा कन्सर्न जो आहे ना तो आहे का एफआयचा. बाकी ग्लोबल मार्केटमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नाही. तिकडे एवढ्या मगजमारी अमेरिकेमध्ये होत आहेत तरी सुद्धा ते मार्केट अमेरिकेचं आपण बघतोय का लाईफ टाईम हाय वरती आहे. म्हणजे तिथं डोनाल्ड ट्रम्प तात्या म्हणतोय फेडच्या चेअरमनला हटवायचं, काल म्हणतो नाही हटवायचं पण माझा भरोसा नाही, टॅरिफचा झंगट आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तिथलं मार्केट लाईफ टाईम हाय बनवतोय, पण आपल्या मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणून आता एकंदरीतच जो काही निष्कर्ष असा निघतोय का जोपर्यंत एफआय ची सेलिंग थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला मोठी तेजी बघायला भेटणार नाही, असं एकंदरीत चित्र आहे. आणि आज काय केलेलं आहे मार्केटमध्ये आपल्या एफआयने जर जाणून घेतलं तर बघा, तर आज एकंदरीत एफआयने कॅश मार्केटमध्ये 3,700 करोड रुपयाची सेलिंग केली. कालही जवळजवळ 1,860 करोड रुपयाची सेलिंग केली होती. आज जवळजवळ 3,700 करोड रुपयाची सेलिंग केली आणि आपल्या डीआयजने 2,820 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजेच एकंदरीत जर सगळा डाटा आकडा जर बघितला तर एफआय हे कंटिन्युअसली सेलिंग झोन मध्ये आहेत. आता फक्त माझ्याकडे कॅशचा डाटा आलेला आहे, अजून आपला फ्युचरचा वगैरे डाटा आलेला नाहीये. आणि बाकी आपल्या इंडेक्सेस मध्ये जर आपण बघितलं तर 100 पॉईंट आपल्याला करेक्शन, निफ्टीमध्ये 100 पॉईंटचं करेक्शन झालेलं आहे. बँक निफ्टी आज जरा चांगला पडलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जवळजवळ तो 340 पॉईंटचं करेक्शन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटले. मिड कॅप निफ्टी वगैरे त्या ठिकाणी आपल्या फ्लॅट टू निगेटिव्ह मोमेंटम होती. आज आपल्याला स्मॉल कॅप मध्ये साधारणतः 0.5% आसपास तेजी होती. फार्मा सेक्टरमध्ये जरा थोडंसं आपल्याला चांगलं वातावरण होतं, जवळजवळ तेजी 0.5% आसपास होती. मेटल सेक्टरमध्ये 0.5% आसपास तेजी होती आणि आपल्या एफएमसी सेक्टरमध्ये चांगली तेजी होती. रियालिटीमध्ये जवळजवळ 1.25% आसपास तेजी होती आणि कन्झ्युमर ड्युरेबल्सच्या मध्ये सुद्धा जवळजवळ आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला तेजी बघायला भेटली 0.5% आसपासची. तर मग एकंदरीतच आपण बघतोय का सध्या मार्केटमध्ये सगळ्यात मोठा कन्सर्न आहे एफआय हे विकायचे थांबत नाही. आणि जो निफ्टी आहे तो आता महत्वाच्या सपोर्ट झोनला आलाय आणि तो आहे आपला 25,070च्या आसपासचा सपोर्ट झोन. पण आता आपण बघतोय का 25,111ला क्लोज झालाय आणि 25,070 हा जवळचा सपोर्ट आहे. बँक निफ्टीचाही 56,800चा सपोर्ट आहे, सपोर्ट झोनलाच क्लोज झाले. दोन्ही इंडेक्स आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट झोनला क्लोज होताना दिसलेत. पण ठीक आहे, आता बघूया आपण आणखीन काय होते पुढे त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला जरा थोडस काही आज आणि किंवा काल ज्या कंपन्यांचे आपले रिझल्ट आले तर त्या कंपन्यांविषयी जाणून घ्यायचे. तर बघा एकंदरीतच हे आपले जे रिझल्ट आले म्हणजे आता काल रिझल्ट आले होते मार्केट क्लोज झाल्यानंतर एंजल वनचे. आता हे जे रिझल्ट आलेत एंजल वनचे, तर ते रिझल्ट एंजल वनचे आलेले आहेत खराब, पण तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटली. पण नंतर त्यांनी ती मोमेंटम मार्केटच्या याच्यानुसार ती मोमेंटम त्यांनी घालून टाकली आणि मग आपण बघतोय तरी सुद्धा जवळजवळ 2732 म्हणजे जो 0.5%
आसपासचं आपल्याला त्या ठिकाणी आजचं क्लोजिंग बघायला भेटलेलं आहे. आणि एकंदरीतच आपण बघतोय का मार्केटला अपेक्षितच होते का खराब रिझल्ट येणारे, हे मार्केटला अपेक्षित होतं. आणि म्हणूनच मग आता काय झालं, मार्केटला अपेक्षित होतं का रिझल्ट खराब येणार आहेत, आणि त्यामुळे मग इतका काही जो आपण असं म्हणूया का मार्केट त्यावरती असं ओव्हर रिॲक्ट झालं नाही. आणि जर रिझल्ट जर बघितले तर रिझल्ट खराबच आहेत. कुठल्याही प्रकारे रिझल्ट जे आहेत ते हे चांगले आलेले नाहीयेत. पण आता मी तुम्हाला इथे जरा थोडंसं परत सांगतो काय काय रिझल्ट आलेत आणि कसे आलेत. आता हे आपण जर बघितले रिझल्ट एंजल वनचे, तर जून महिन्यामध्ये जो सेल होता, म्हणजे जून 2024च्या क्वार्टरचा, तो होता 1405 करोड रुपयाचा. सेल म्हणण्यापेक्षा त्यांना रेव्हेन्यू जनरेट झालेला. पण आता ह्या जून 2025ला तो 1141 करोड झाला. म्हणजे जवळजवळ 300 करोड रुपयाचं त्यामध्ये साधारणतः आपल्याला डाऊनफॉल बघायला भेटला. 300 करोड जरी म्हटलं तरी साधारणतः 25% आसपास आपल्याला फॉल बघायला भेटला. त्यानंतर यांचं सगळ्यात महत्वाची जी वाईट गोष्ट यांची झालेली आहे ती झालेली आहे का यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कमी झालेलं आहे. आता जवळजवळ जे 33%वरनं 24%पर्यंत मार्जिन आलंय. म्हणजे मागच्या वर्षीच्या सेम क्वार्टरला 24 जे होतं त्यांचं मार्जिन, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन ते 33% होतं, ते 24% आलेलं आहे. आणि प्रॉफिट आहे नेट, तो प्रॉफिट होता 293 करोड रुपये मागच्या जून महिन्याच्या क्वार्टरला. आताच्या क्वार्टरला फक्त 114 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे प्रॉफिटमध्येही जवळजवळ आपण बघा किती मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आणि मार्च महिन्याचा क्वार्टर जर बघितलं तर मार्च महिन्याच्या क्वार्टरपेक्षा जरा थोडा रेव्हेन्यू बरा आलेला आहे. मागच्या जो क्वार्टरचे रिझल्ट आले त्यावेळेस फक्त त्यांचा रेव्हेन्यू होता 1056 करोड रुपये. आता तो झाला 1141, थोडाच फक्त वाढलेले. पण मागच्या क्वार्टरला जे त्यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं 32% होतं, 32%वरून 24%पर्यंत आता खाली आलेलं आहे. पण आता जरी मागच्या त्यांच्या क्वार्टरला रेव्हेन्यू कमी जरी असला तरी प्रॉफिट त्यांचा 175 करोड रुपये होता, आता तो 114 करोड झालेला आहे. आणि ईपीएस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली एंजल वनच्या बाबतीमध्ये. जवळजवळ 32.49 म्हणजे जो 32.49 रुपये पर शेअर त्यांची अर्निंग होती, आता ती झालेली आहे 12.64. म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये घसरण त्यामध्ये झालेली आहे. आणि आता इथे जर आपण बघितलं तर अजून आता काय काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, कंपनीवरती 3,414 करोड रुपयाचं कर्ज हे कंपनीवरती आहे. तर ते कर्ज कंपनीवरती का असतंय, तर कंपनी आपल्या म्हणजे आपण जे काय मार्जिन ट्रेडिंग फंडिंग वगैरे घेतो आणि त्यासाठी पैसे वापरले जातात. आणि आता इथे जरा थोडासा एक अशी केस कॉम्प्लिकेटेड दिसते मला बघा. मार्च 2021ला त्यामध्ये प्रमोटर जे होते कंपनीमध्ये 44.5% होते, आणि त्याच्यानंतर मार्च 2024ला ते 38% 38% झाले, आणि आता ते जवळजवळ 35.5% खाली आलेले आहे. म्हणजे प्रमोटर ह्या कंपनीमधून कमी होत आहे. तर हे अशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर परत दुसरे जे रिझल्ट आलेले आहेत HDFC लाईफचे पण काल रिझल्ट आलेत, आणि तरी पण ह्या शेअर्स मध्ये आपल्याला थोडं करेक्शन बघायला भेटले. आता इथे आपण बघूया HDFC लाईफचे रिझल्ट काय आलेले आहेत. आता बघा हे जे खराब रिझल्ट आलेले आहेत आणि त्यावरती कंपनीनं चांगली रिॲक्शन दिली. आता हे चांगले रिझल्ट HDFC लाईफचे आले, त्यावरती खराब प्रतिक्रिया आहे. 26,934 करोड रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट झाला होता जून 2024ला, आता तो झाला 29,463 करोड रुपयाचा. म्हणजे इथे त्या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू मध्ये वाढ बघायला भेटली. आणि त्यानंतर 479 करोड रुपयाचा प्रॉफिट झालेला होता, तो 548 करोड रुपये झालेला आहे. आणि म्हणजेच आपण बघतोय का इथे या कंपनीचे रिझल्ट चांगले आलेत, आणि मग आता ह्या कंपनीच्या स्टॉकमध्ये जवळजवळ 0.5% आसपास आपल्याला करेक्शन जे आहे ते आपल्याला बघायला भेटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे आपण काही महत्वाच्या अजून आपल्या याच्यावर घडामोडी आहेत मार्केटमधल्या. ओके. आणि आता जे काय आलेले आहेत आपले रिसेंटली रिझल्ट आलेले आहेत, ते रिझल्ट आलेले आहेत आता जिओ फायनान्शियलचे. ते मार्केट क्लोज झाल्यावरती आज येणार होते, आणि त्यांचा प्रॉफिट वाढलेला आहे 47%. त्यांचा रेव्हेन्यू हा तो पण वाढलेला आहे. मग आता आपण इथे जाणून घेऊया जिओचा थोडा रिझल्ट बघूया. जिओ फायनान्शियल
आता जिओमध्ये आपण बघतोय का जवळजवळ करेक्शन 10% आसपास झालेला आहे आणि 318 रुपयाच्या आसपास हा स्टॉक क्लोज झालेला आहे. रिझल्ट अजून अपडेट झालेले नाहीयेत. अजून रिझल्ट अपडेट झालेले नाहीयेत. तरी आपण एकदा इथे जाणून घेऊया काय काय रिझल्ट आलेले आहे जिओ फायनान्शियलचे. ठीक आहे. आता इथे हा जो जिओचा एकंदरीत नफा जो आहे तो नफा हा किती वाढलाय जिओचा बघा. हा जिओचा जो नफा आहे तो नफा वाढलेला आहे जिओचा जवळजवळ 3.5% आसपास. एक मिनिट. जिओ फायनान्शियल रिझल्ट ओके. आता इथे हा जिओचा जो आहे संपूर्णपणे त्यांचा जो नफा आहे तो जवळजवळ 3.8% वाढलाय आणि त्यांचा जो रिव्हेन्यू आहे तो जवळजवळ 47% वाढलेला आहे. म्हणजे एकंदरीतच हे जे काही रिझल्ट आहेत हे सगळे चांगले ठीकठाक रिझल्ट आलेले आहेत. अजून असे पूर्णपणे त्याचा अपडेट आलेला नाहीये. आपण त्यावरती पण एक आता व्हिडिओ जरा वेळाने येतील चांगले अपडेट आले म्हणजे काही सगळे अपडेट येतील ते अपडेट आल्यानंतर आपण त्यावरती पण चांगला व्हिडिओ बनवूया. तर असं या प्रकारे आपण बघतोय का एखाद्या कंपनीचे चांगले रिझल्ट आले तर मार्केट त्याला पनिश करतं कधी कधी, कारण मार्केटच्या अपेक्षा खूप असतात आणि अपेक्षाप्रमाणे ते कंपनीचे रिझल्ट आलेले नसतात. काही कंपनीचे खराब रिझल्ट येतात पण मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगले आलेले असतात जसं की अँजल वनचं. म्हणून आपण बघतोय का ह्या अशा रिझल्टचा आपल्याला इम्पॅक्ट बघायला भेटतोय. आणि आता आपल्याला उद्याच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे तर आता एकंदरीतच बघा आता म्हणजे आज जरा थोडेसे अमेरिकेमध्ये थोडेसे आकडे येणार होता. आपला याच्यावर डाटा खुदरा महागाई आपण जी म्हणतो त्याचे आकडे येणार होते आणि खुदरा म्हणजे त्याला आपण रिटेल महागाईचे आकडे म्हणतो ते आकडे येणार होते. तर ते आकडे आल्यानंतर त्यांच्या मार्केटवरती काय रिएक्शन होईल. पण आता सध्या तुर्तास आपण बघतोय का आपल्याला सोन्यामध्ये जवळजवळ करेक्शन 1000 पॉईंटचं बघायला भेटलंय. काल तेजी बघायला भेटली का तर काल डोनाल्ड ट्रम्प तात्या म्हटले का पॉवेल साहेबांना सध्या तरी हटवणार नाहीये पण तरी म्हटले माझा काही नियम नाहीये म्हणजे असं नंतर म्हटले. आणि मग आज आपण बघतोय का परत 1000 पॉईंटचं करेक्शन. काल तेजी आली आज तेवढं करेक्शन झालेलं आहे. परत चांदीमध्ये पण काल आपण बघतोय का जवळजवळ लोअर लेवल पासून तेजी 1000 पॉईंटची आली आणि आता परत आपल्याला त्या टॉप पासून चांदीमध्ये 1000 रुपयाचं करेक्शन बघायला भेटते. आज जरा थोडंसं आपल्याला क्रूड ऑइल मध्ये जरा थोडी तेजी बघायला भेटते आणि नॅचरल गॅसमध्ये सुद्धा चांगली तेजी बघायला भेटते. आणि आता थोडंसं निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टीसाठी 25,070 महत्वाचा सपोर्ट आहे. तो जर तोडला तर मे बी आपण 25,000 पर्यंत खाली जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आणखीन थोडं पुढे जर आपण गेलं आणि थोडं बघितलं तर आपल्यासाठी 25,000 लेवल खूप महत्वाचा आहे. पण जोपर्यंत 25,200च्या वरती आपण जात नाही कारण आपण बघा जो गेल्या आठवड्याभरापासून जो निफ्टी जो आहे ना 25 ते 25,200च्या रेंजमध्येच फिरतोय म्हणजे त्या झोनमध्ये कन्सोलिडेशन होते. आता ती झोन कधी तोडेल काय वगैरे ते आता आपल्याला सध्या ते सगळं याच्या मनामध्ये आहे. पण आता तुर्तास असं मला वाटतंय का जोपर्यंत आपण जे आपल्या लॉंग पोझिशन असतील त्यांना 25,000चा आपण स्टॉप लॉस त्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि कारण आपण मागच्याच आठवड्यामध्ये म्हणत होतो आपण का जर तोडलं तर 24,800 पर्यंत जाऊ शकतं पण आपण ती लेवल तोडली नव्हती. आणि बँक निफ्टी आता जवळजवळ 56,800च्या महत्वाच्या सपोर्ट लेवलला आलेला आहे. त्याच्यानंतर 56,600 सपोर्ट आहे तो जर नाही होल्ड झाला तर मग 56,200 पर्यंत मे बी जाऊ शकते. 57च्या वरती गेला तर 57,200च्या आसपास जाऊ शकते. म्हणजे एकदम नॅरो रेंजमध्ये सध्या मार्केटचं काम चालू आहे. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतंय ना सपोर्ट तोडणारे आणि तिथून बाउन्स बॅक बघायला भेटतो तेव्हा आता कुठलाही ट्रेड करताना जरा थोड्याशा पोझिशन आपण लाईट ठेवत चला. कारण आपण बघतोय का ग्लोबल मार्केटच्या नुसार आपलं मार्केट सध्या चालत नाही. कारण आपल्याकडे सध्या जे काही सीझन सगळ्या रिझल्टचा चालू आहे आणि एफआयज हे फक्त विकताय. जोपर्यंत एफआयज विकायचे थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये काही मोठी मुवमेंट भेटणार नाही आपल्याला बघायला. आपण इथं ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग आता तेव्हा एकंदरीतच हा सगळा व्हिडिओ बोलता 15 मिनिटाचा झालाय आणि आपल्याला इथे थांबावं लागते. पण आपल्या सर्वांना डिस्क्लेमर द्यावं लागते. हा जो काय सगळा व्हिडिओ मी बनवला होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची आपण कृपया नोंद घ्या. आणि त्याच्यानंतर मी सेबीचा रजिस्टर्ड टेक्निकल अनालिस्ट नाहीये आणि त्यामुळे कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आपला जो काही फायदा तोटा होईल त्यात माझ्या चॅनलचा काहीही सहभाग असणार नाही. आपण याची ही पण नोंद घ्या. आणि त्यानंतर आपला पेड सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण स्विंग ट्रेडिंगचे काही जे आपले याच्यावर स्टॉक्स असतात ते टाकत असतो. त्यानंतर आपला त्याच्यामध्ये आपला M6 ऑप्शन वगैरे असतात आणि त्यानंतर आपल्या निफ्टीचे बँक निफ्टी इंडेक्स ऑप्शन स्टॉक ऑप्शनचं आपण त्यासाठी पण आपला वेगळा चॅनल केलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिली आहे. पण त्या लिंकवरती जाऊन तेही चॅनल आपले जॉईन करू शकता. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू
नवीन विषयासह.